मागील लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहेत त्या बघितल्या. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेंझीन. Okay, in that electrophilic substitution reactions, four different type of electrophilic substitution reactions जे आहेत ते आपण त्यामध्ये बघितले. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट नायट्रेशन, सेकंड हॅलोजिनेशन. अँड नाउ इन दॅट केस ऑफ हॅलोजिनेशन आपण कोणतं हॅलोजिनेशन केलं यामध्ये? क्लोरिनेशन. ओके, देन नेक्स्ट क्लोरिनेशन नंतर फ्लुएलक्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्लुएलक्राफ्ट असायलेशन. राईट. ओके, म्हणजे चार आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स त्यामध्ये घेतल्या. नाउ इन दिस लेक्चर, इन टुडेज लेक्चर, वी डिस्कस अबाउट साइड चेन हॅलोजिनेशन रिएक्शन ऑफ बेंझीन. Okay, now this is unit number 4, name aromatic hydrocarbons, and now today's topic as side chain of halogenation reactions of benzene. Right. Okay, now first, in case of side chain halogenation, that means here also halogenation but simple side chain halogenation. आता यामध्ये आपल्याला साइड चेन हॅलोजिनेशन पाहिजे. हेही हॅलोजिनेशनच आहे जे की आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर यात काय डिफरन्स आहे तो आपण बघू. ओके, नाउ सो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता हा सगळ्यांनी काळजीपूर्वक याला लक्ष द्या. आणि हा पार्ट आहे बघा, साइड चेन हॅलोजिनेशन रिएक्शन्स ऑफ बेंझीन. फर्स्ट, व्हॉट इट मीन बाय हॅलोजिनेशन? तर आपल्याला माहिती आहे हॅलोजिनेशन इज नथिंग बट रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेंझीन by halogen atom is known as halogenation. ओके, किती सिंपल आहे बघा. महत्वाचा पार्ट काय ते रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेंझीन न्यूक्लियस और बेंझीन, फ्रॉम बेंझीन और बेंझीन न्यूक्लियस. ओके, बाय कशानी? बाय हॅलोजन इज नोन ॲज हॅलोजिनेशन. ओके, आता साइड चेन हा काय प्रकार आला याच्यामध्ये हे बघू आपण. आता आपल्याला माहिती बेंझीन रिंग. बेंझीन रिंग ही 6 हेक्सागोनल रिंग आहे. त्याला 6 कार्बन ॲटम 6 मेंबर रिंग आहे. राईट. आणि ते 6 कार्बन हे इक्वल आहे. पण याला जर एखादा अल्किल ग्रुप अटॅच असेल, समजा याला मिथिल ग्रुप अटॅच आहे, तर तो मिथिल ग्रुप जो आहे ती झाली साइड चेन. ओके, मिथिल ग्रुप जी अटॅच झाली ती काय झाली? त्याची साइड चेन. म्हणजे काय झालं यामध्ये? आता त्या साइड चेनवर आपल्याला काय करायचं आहे? हॅलोजिनेशन करायचं आहे. क्लिअर. तर आता यामध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसते. या स्क्रीनवर आपण फर्स्ट डेफिनेशन घेतली, दुसरं त्याचं एक एक्झाम्पल्स आपण घेतलं. ओके, सो व्हॉट इज मीन बाय साइड चेन हॅलोजिनेशन ऑफ बेंझीन? हा पहिला प्रश्न यामध्ये आपल्याला आहे की डिफाइन साइड चेन हॅलोजिनेशन ऑफ बेंझीन और व्हॉट इज मीन बाय साइड चेन हॅलोजिनेशन ऑफ बेंझीन. ओके, नाउ इन दैट साइड चेन हॅलोजिनेशन, replacement of hydrogen atom from side chain which is attached to benzene ring. जी साइड चेन कोणती? त्याला बेंझीन रिंगला अटॅच आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम द साइड चेन ऑफ बेंझीन रिंग बाय हॅलोजन ॲटम इज नोन ॲज साइड चेन हॅलोजिनेशन ऑफ बेंझीन. क्लिअर. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. आताच म्हटलं आपण बेंझीन रिंगला समजा CH3 ग्रुप अटॅच असेल तर, इफ बेंझीन डायरेक्टली अटॅच टू CH3 ग्रुप, सच कंपाउंड इज नोन ॲज अ मिथिल बेंझीन and which is also known as, more popular name जे त्याचं ते आहे टोलिन. TOLUENE. म्हणजे आता काय करायचं आपल्याला? हा टोलिन जी आहे या टोलिनला तो CH3 ग्रुप जो आहे तो त्याची साइड चेन, बेंझीनची ती साइड चेन. ओके, नाउ हियर रिप्लेस द हायड्रोजन ॲटम from that CH3 group. Replace the hydrogen atom from that CH3 group, okay, by halogen. Now for example here chlorine used as a halogen. here chlorine आपण यामध्ये काय करू? आपण हॅलोजन घेऊ. म्हणजे यामध्ये काय झालं बघा, हायड्रोजन ॲटम जो आहे या रिंग मधला हा रिमूव्ह होतोय आणि त्या ठिकाणी हा हॅलोजन. हे बघा इथे नाउ रिप्लेस द हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस साइड चेन. नाउ दिस इज अ साइड चेन. ही आहे साइड चेन. ओके, ही आहे साइड चेन. या साइड चेन मधला हा हायड्रोजन जो आहे रिमूव्ह होईल आणि तो रिमूव्ह होईल या क्लोरीन सोबत. आणि एक क्लोरीन जो आहे
हा क्लोरीनचा तिथे त्याची जागा घेईल. ओके, दॅट मीन्स इट गिव्स बेन्झीन रिंग, त्याला CH2 आणि Cl. म्हणजे काय झालं तर या साईड चेनचं जे आहे त्यामधला हायड्रोजन काढला आणि आपण हा हायड्रोजन तिथे आणला, क्लोरीन त्या ठिकाणी आणला. ओके, दॅट मीन्स दिस इज द साइड chain halogenation. And to form here, if toluene or methyl benzene react with chlorine in presence of UV light, that means ultraviolet light, or high temperature, then it gives benzyl chloride, BnZyl, benzyl chloride. Okay, now this reaction takes place in presence of UV light. Clear? Okay, this is known about the side chain halogenation reaction or example. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय साइड चेन हॅलोजिनेशन मध्ये आम्हाला कळालं आता की बेन्झीन रिंगला जी अल्किल ग्रुप जो अटॅच आहे, इट मे बी इथिल मिथिल कोणताही असू शकतो, त्यावरचा आपल्याला काय करायचा, हायड्रोजन रिप्लेस करायचा आहे. तो हायड्रोजन कशाने रिप्लेस करायचा, आपल्याला हॅलोजननी रिप्लेस करायचा, हॅलोजन त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं. ओके, सो दिस रिएक्शन ऑल्सो नोन एज अ साइड चेन हॅलोजिनेशन और सबस्टिट्यूशन. दिस रिएक्शन ऑल्सो नोन एज अ सबस्टिट्यूशन. या ठिकाणी आपण काय करतो, क्लोरीन हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट करतो, म्हणून त्याला काय म्हणतो, सबस्टिट्यूशन सुद्धा म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचा डिस्टिंग्विश पॉइंट लक्षात घ्या इथे. नाउ दिस रिएक्शन टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. UV लाईट महत्त्वाचं लक्षात घ्या, किंवा ॲट हाय टेम्परेचर म्हणतो. In previous lecture, we discussed about the chlorination of benzene. आपण बेन्झीनचं क्लोरिनेशन पाहिलं, त्यामध्ये तो क्लोरीन जो आहे तो बेन्झीन रिंगवर अटॅक करत होता, म्हणजे बेन्झीन रिंगला डायरेक्टली अटॅच झाला, कोणत्या साइड चेनला नाही. ओके, and now this reaction take place in presence of AlCl3. म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं तिथे आपण एक कॅटलिस्ट वापरला, ऍसिड कॅटलिस्ट वापरला आपण, त्यामध्ये अनहायड्रस AlCl3 घेतला, म्हणजे रिएजंट्स आपण त्या ठिकाणी यूज केलाय. आता मात्र इथे यामध्ये आपल्याला UV लाईट पाहिजे, आणि आपण बऱ्याच वेळेस आता जे लेक्चर झाले आपण त्यामध्ये डिस्कस केलंय, परत एकदा सगळ्यांना काळजीपूर्वक आता सांगतो की इफ रिएक्शन टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, दॅट मीन्स अल्ट्राव्हायोलेट लाईट. ओके, रिएक्शन टेक प्लेस ऑफ UV लाईट, दॅट मीन्स अल्ट्राव्हायोलेट लाईट. Second, peroxide. Third, at high temperature. Fourth, in presence of diffuse sunlight. या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन होत असेल, यापैकी काही असेल, समजा UV लाईट असेल, डिफ्यूज सनलाईट असेल, किंवा ॲट हाय टेम्परेचर रिएक्शन असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे peroxide तिथे उपस्थित असेल. इन दॅट केस व्हॉट हॅपन, रिएक्शन अंडरगोज होमोलायसिस. रिएजंट अंडरगोज होमोलायसिस, म्हणजे त्या ठिकाणी होमोलायसिस होतो. दॅट मीन्स रिएक्शन अंडरगोज फ्री रेडिकल मेकॅनिझम. फ्री रेडिकल स्टेपनी, फ्री रेडिकल मेकॅनिझमनी रिएक्शन होते. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्या. ओके, नाउ हियर सेम दिस रिएक्शन इज ऑल्सो टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. दॅट मीन्स नो डाउट हियर क्लोरीन molecule undergoes homolysis. Chlorine molecule undergoes homolysis. If chlorine molecule undergoes homolysis, that means methyl benzene or toluene also undergoes homolysis. Clear? That means it gives free radical. So the mechanism of this reaction, mechanism जे आहे या reaction चे कसं आहे मग free radical mechanism of this reaction, free radical reaction mechanism. Clear? Okay. आणि नंतरचा पार्ट महत्वाचा म्हणजे आता आम्हाला ओव्हरऑल एक कळालं बाबा की रिएक्शन जर UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये म्हटलं आपण, किंवा डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, किंवा पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये, किंवा ॲट हाय टेम्परेचर असं जर होत असेल, तिथे रिएजंट वगैरे एखादा कोणताही आपण घेतला नाही, कॅटलिस्ट घेतला नाही, पण हे घेतले आपण, तर अशा ठिकाणी रिएक्शनमध्ये होमोलायसिस होतं आणि त्या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. ओके, हे आता इथे क्लिअर केलं आपण. पण आपल्याला त्याचा पुढचा टप्पा मग हेही माहित आहे की विच इज द स्टेप्स विच इज इन्व्हॉल्व इन अ फ्री रॅडिकल. दॅट मीन्स व्हॉट इज ॲक्च्युअल स्टेप ऑफ द फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या स्टेप कोणत्या आपण चर्चा केलेली आहे की फ्री रॅडिकल मेकॅनिझम ते कशाचंही असो, त्यामध्ये त्या 3 स्टेप कॉमन राहतील. कोणत्या 3 स्टेप बघा. फर्स्ट स्टेप चेन इनिशिएशन, सेकंड स्टेप चेन प्रोपगेशन, थर्ड स्टेप चेन टर्मिनेशन. ओके, या 3 स्टेपच्या ह्या
फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये असतातच. म्हणजे आता काय काय कळालं आम्हाला हे कळालं की साइड चेन हॅलोजिनेशन, दॅट मीन्स पर्टिक्युलर क्लोरिनेशन, दिस रिएक्शन टेक प्लेस ऑफ इन प्रेझेन्स ऑफ UV light. Okay, ultraviolet light. So the mechanism of this reaction, free radical mechanisms, and free radical mechanism involve 3 steps. Okay, 3 steps: chain initiation reaction, chain propagation reaction, and chain termination reaction किंवा steps involved. ओके, मग आता आपण यामध्ये ऍक्च्युअल मेकॅनिझमचा पार्ट, म्हणजे याच्यानंतर आपल्याला नक्कीच याचं मेकॅनिझम पाहावं लागेल आणि आहेच ते पुढे बघू काय क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये. बघा नेक्स्ट आपण आता हे मेकॅनिझम स्टार्ट करण्याच्या अगोदर मला एक जण फक्त अनम्यूट करून पटकन सांगा, स्क्रीन वगैरे दिसते सगळ्यांना? मनीषा स्क्रीन दिसते? माझा आवाज येतो क्लिअरली? हो येतो. आणि मी जे बोललो, मी जे आता बोललो ते कळलं सगळ्यांना? आपण काय म्हटलं की बाबा जर रिॲक्शन UV लाईटच्या किंवा पराऑक्साईडच्या किंवा ॲट हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये होत असेल तर त्या ठिकाणी होमोलायसिस होतं. होमोलायसिस झालं म्हणजे फ्री रॅडिकल फॉर्म होतात, आणि फ्री रॅडिकल फॉर्म होत असेल म्हणजे मेकॅनिझम जे असणार आहे त्या रिॲक्शनचं ते कोणतं असेल? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय क्वेश्चन, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ साइड चेन हॅलोजिनेशन रिएक्शन ऑफ बेंझीन. ओके, म्हणजे आता आपल्याला काय करायचं, साइड चेन हॅलोजिनेशन जे आहे बेंझीनचं ते कसं आहे, त्याचं मेकॅनिझम काय ते आपल्याला स्टडी करायचं. ओके, नाव हिअर आता इथं आपण जरी हॅलोजिनेशन म्हटलं असलं तर आपल्याला एक्झाम्पल कोणतं घ्यायचंय? हॅलोजिनेशन बघा, इन केस ऑफ हॅलोजिनेशन क्लोरीन हॅलोजन आहे, ब्रोमीन हॅलोजन आहे, आयोडीन हॅलोजन आहे, फ्लोरीन हॅलोजन आहे की नाही. पण यामध्ये मग तुम्ही क्लोरीन वापरला तरी त्याला हॅलोजिनेशन म्हणावं लागेल, ब्रोमीन वापरला तरी त्याला हॅलोजिनेशन म्हणायचं आहे, म्हणून जनरल आपण घेतलंय. पण आपल्या सिलेबसला आपण जे शिकतोय ते असणार आहे क्लोरिनेशन. ओके, म्हणजे क्वेश्चन असाही असेल तुम्हाला, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ साइड चेन क्लोरिनेशन रिएक्शन ऑफ बेंझीन. आणि नाउ दिस क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. या क्वेश्चनला 4 मार्क असतील. मग आता आपण बघू मेकॅनिझम. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ साइड चेन क्लोरिनेशन रिएक्शन ऑफ बेंझीन. सो व्हॉट इज आन्सर? फर्स्ट, आता आन्सर मध्ये काय करायचं मित्रांनो, बघा आन्सर मध्ये आपल्याला सुरुवातीला ही रिएक्शन द्यायची की वेन टोलिन किंवा मिथिल बेंझीन रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट देन इट बेंझिल क्लोराईड. म्हणजे आपल्याला या रिॲक्शनचं मेकॅनिझम स्टडी करायचं असा त्याचा अर्थ. म्हणून आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी जी आपल्याला आन्सर लिहित असताना पहिल्यांदा ती रिॲक्शन आपल्याला लिहायची. क्लिअर? ओके, नेक्स्ट पार्ट, ऍक्च्युअल मेकॅनिझमचा पार्ट. नाउ मेकॅनिझम रिॲक्शन इन्व्हॉल्व फ्री रॅडिकल मेकॅनिझम, दॅट मीन्स क्लोरिनेशन, साइड chain chlorination of benzene. This reaction involve free radical mechanisms, and now it consists of 3 steps. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे आता आणि बिलकुल हे डोक्यात फिटच करून ठेवा की बाबा फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हटलं की या 3 स्टेप आल्या काय, चेन इनिशिएशन, चेन प्रोपगेशन आणि चेन टर्मिनेशन. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? चेन इनिशिएशन स्टेप. व्हॉट हॅपन इन दॅट स्टेप? आता या स्टेपमध्ये काय होईल? सिंपल आहे बघा, इन दिस स्टेप म्हणजे या स्टेपमध्ये, इन दिस स्टेप क्लोरीन मॉलिक्यूल अंडरगोज होमोलायसिस. म्हणजे या स्टेपमध्ये क्लोरीन मॉलिक्यूलचं काय होईल? होमोलायसिस. मग अशा आपण बोललो तर आपल्याला माहिती आहे आता की बाबा UV लाईट आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, त्यामध्ये त्याचं होमोलायसिस होईल क्लोरीनचं. आता होमोलायसिस म्हणजे काय हा पार्ट तुम्हाला येईल की बाबा बऱ्याच वेळेस सर होमोलायसिस होतं असं म्हणत आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअल होमोलायसिस? तो बघा मी सांगतो काय होमोलायसिस. ऍक्च्युअल होमोलायसिस आणि हेटेरोलायसिस दीज आर द 2 पार्ट ऑफ बॉन्ड फिशन. आणि आपण हे 11th-12th मध्ये स्टडी केलेलं आहे. बॉन्ड फिशन हे 2 टाईपचे आहेत. एक आहे होमोलिटिक बॉन्ड फिशन which is also known as homolysis. सेकंड आहे हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन which is also known as heterolysis. Now here homo is nothing but same. होमो म्हणजे सारखं, इक्वल, आणि लायसिस इज नथिंग बट ब्रेकिंग म्हणजे इक्वल ब्रेकिंग. मग आता इक्वल ब्रेकिंग कसं असेल? त्यांनी जे बॉन्ड फॉर्म झाला त्यावेळेस इलेक्ट्रॉन जे शेअर केले, भागीदारी घेतली, त्या भागीदारीची सारखी वाटणी.
त्या भागीदारीची वाटणी सारखी वेगळी. एक इलेक्ट्रॉन एक बॉन्डेड ॲटम घेईल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा बॉन्डेड ॲटम घेईल त्या भागीदारीतील जोडीचा शेअर्ड पेअरचा. ओके. सो व्हॉट इज बाय होमोलायसिस रिॲक्शन, किंवा आपण त्याला म्हणू शकतो इक्वल ब्रेकिंग. कारण आपण त्याला इक्वल ब्रेकिंग जे आहे ते इक्वल ब्रेकिंग होत असेल कोव्हॅलेंट बॉन्डचं, तर त्या ठिकाणी काय होतं, होमोलायसिस. मग आता इथे बघा, हे पहिल्या स्टेपमध्ये, इन दिस स्टेप chlorine molecule undergoes homolysis in presence of UV light or at a high temperature, then it gives chlorine free radicals. आणि आपण हे फ्री रॅडिकल जे आहे युनिट नंबर 3 मधला पार्ट नंबर बी रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्स त्यामधला तिसरी पार्ट, पहिला पार्ट घेतला कार्बोकॅटायन, दुसरा घेतला कार्बॅनियन आणि तिसरा घेतला फ्री रॅडिकल. त्यामध्ये आपण ही स्टडी केलेलं आहे. ओके. सो हिअर क्लोरीन अंडरगोज होमोलायसिस, इट गिव्स क्लोरीन फ्री रॅडिकल. बघा आता फ्री रॅडिकल म्हणजे काय, ऑड इलेक्ट्रॉन कॅरी स्पीसीज, चार्ज नसलेली चार्जलेस ऑड इलेक्ट्रॉन कॅरीज हायली रिॲक्टिव्ह स्पीसीज. म्हणजे बाबा कोणताही चार्ज नसलेली पण एक ऑड इलेक्ट्रॉन, एक सिंगल इलेक्ट्रॉन असलेली हायली रिॲक्टिव्ह स्पीसीज म्हणजेच फ्री रॅडिकल. नाव हिअर इन फर्स्ट स्टेप इट गिव्स अ क्लोरीन फ्री रॅडिकल. आणि आता या स्टेपला नाव दिले इनिशिएशन. दॅट मीन्स हिअर which is the initiator of this reaction, this mechanism, chlorine free radical acts as a initiator. म्हणजे हा chlorine free radical या ठिकाणी इनिशिएटर तयार झाला. ओके. now what is second step chain propagation. so what happened in the step, in this step chlorine free radical attack on the side chain chlorine free to form benzene free radicals, free radicals. Okay. and which reacts with chlorine molecule to form benzyl chloride. म्हणजे बघा आता काय असतं, म्हणजे सुरुवातीला यामध्ये ओके बघा बेन्झीन, हा ऍक्च्युली हा बेन्झीन नाही, हा टोलिन आहे, इथे करेक्शन करावं लागलं आपल्याला. ओके. नाउ दिस इज नोन ॲज okay, now this is known as a toluene. ओके. हा हे चुकलेलं आहे, इथे पाहिजे टोलिन, TOLUENE. ओके. now this is the toluene. so here chlorine free radical from the first step, पहिल्या स्टेप मधून म्हणजे अटॅक ऑन द साइड चेन वर काय करेल, अटॅक करेल अँड टू फॉर्म हिअर फ्री रॅडिकल, बेन्झिल फ्री रॅडिकल. आता हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, यामध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल, आता फ्री रॅडिकल ऑलवेज कंबाईन विथ फ्री रॅडिकल. सो हिअर क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म दी फ्री रॅडिकल फ्रॉम टोलिनचं फ्री रॅडिकल तयार होऊन जाते तिथे. आणि त्या एच जो आहे एच फ्री रॅडिकल आणि ते CH2 फ्री रॅडिकल्स. ओके. एस सोबत तो कंबाईन होतो आणि ते मिळतं आपल्याला SCl. अँड नाउ दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, बेन्झिल फ्री रॅडिकल. हा पार्ट मिळाला आपल्याला. ओके. बेन्झिल फ्री रॅडिकल. नाउ दिस बेन्झिल फ्री रॅडिकल देन रिॲक्ट विथ क्लोरीन. पुन्हा हा बेन्झिल फ्री रॅडिकल काय करतो, या क्लोरीनवर काय करतो, अटॅक करतोय. आता हा क्लोरीन मॉलिक्यूल आहे, दिस इज नॉट फ्री रॅडिकल, हा मॉलिक्यूल आहे. बेन्झिल फ्री रॅडिकल अटॅक ऑन दिस क्लोरीन अगेन अंडरगोज होमोलायसिस. इथे होईल तयार क्लोरीन फ्री रॅडिकल प्लस क्लोरीन फ्री रॅडिकल. ओके. सो दिस बेन्झिल फ्री रॅडिकल कंबाईन विथ दिस क्लोरीन फ्री रॅडिकल अँड टू फॉर्म बेन्झिल क्लोराइड. आणि आपल्याला मिळेल यामध्ये हा बेन्झिल क्लोराइड आणि क्लोरीन फ्री रॅडिकल रिमेन ॲज इट इज. ओके. नाउ दिस इज नोन ॲज प्रोपागेशन. म्हणजे चेन प्रोपोगेट होऊन जाते, चेन आता पुढे सरकत जाते. ही चेन जी आहे पहिल्या स्टेपमध्ये इनिशिएटर फॉर्म झाला, तो इनिशिएटर काय करेल, त्या साइड चेन जी आहे बेन्झीनवर असलेली त्याला अटॅक करेल, तिथून बेन्झिल फ्री रॅडिकल तयार होईल फर्स्ट. नाउ दिस बेन्झिल फ्री रॅडिकल देन अटॅक ऑन द क्लोरीन मॉलिक्यूल आणि इट गिव्स बेन्झिल क्लोराइड. ओके. नाउ दिस इज नोन ॲज अ प्रोपागेशन स्टेप. ही जी स्टेप आहे ही चेन प्रोपागेशन स्टेप आहे. ओके. नाउ व्हॉट इज द थर्ड स्टेप, तिसरी स्टेप कोणती असणार आहे, थर्ड स्टेप इज नोन ॲज चेन टर्मिनेशन. म्हणजे आता काय करेल, टर्मिनेट होईल, म्हणजे रिॲक्शन तिथे स्टॉप होऊन जाईल. म्हणून काय होईल, टर्मिनेट होत असताना जे की त्यामध्ये जेवढे काही फ्री रॅडिकल एक्सेस आहे
ते सगळे फ्री रॅडिकल एकमेकांसोबत काय होईल, कंबाईन होईल. आणि काय होईल, कंबाईन झाल्यामुळं चेनचं जे आहे ते टर्मिनेशन होईल. चेनचं जे आहे ते काय होईल, त्यामध्ये टर्मिनेशन होईल. म्हणजेच थोडक्यात काय आहे बघा, आता इथे यावरून सांगतो. थर्ड स्टेप, ओके, चेन टर्मिनेशन. इन दिस स्टेप कॉम्बिनेशन ऑफ फ्री रॅडिकल्स आर टेक प्लेस. म्हणजे यामध्ये फ्री रॅडिकलचं जॉईनिंग किंवा कॉम्बिनेशन यामध्ये घडते. उदाहरणार्थ विच इज द फ्री रॅडिकल, इथे क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म झाला होता. सो क्लोरीन फ्री रॅडिकल कंबाईन विथ क्लोरीन फ्री रॅडिकल टू फॉर्म ऑफ क्लोरीन. म्हणजे या पॉसिबिलिटीज याच्यामध्ये आहेत की बाबा याच्यात काय काय होईल, हे असंही होईल. यामध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल हा क्लोरीन फ्री रॅडिकल तयार होईल, सोबत रिॲक्ट होईल आणि क्लोरीन मॉलिक्युल तयार होईल. सेकंड, क्लोरीन फ्री रॅडिकल अगेन कंबाईन विथ दी बेन्झिल फ्री रॅडिकल. बेन्झिल फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होईल, इट गिव्स अ बेन्झिल क्लोराइड. क्लिअर. कधी कधी काय होईल, बेन्झिल फ्री रॅडिकल्स कंबाईन विथ अनदर मॉलिक्युल ऑफ बेन्झिल, अनदर फ्री रॅडिकल ऑफ बेन्झिल आणि टू फॉर्म अ बायबेन्झिल. ओके, म्हणजे थोडक्यात काय आहे, हे जेवढे त्यामध्ये फ्री रॅडिकल्स फॉर्म झालेले आहेत ते एकमेकांसोबत काय होईल, कंबाईन होईल आणि काय होईल, स्टेबल मॉलिक्युल्स काय करतील, ते फॉर्म करतील. ओके, दिस इज टर्मिनेट द चेन. जी चेन प्रोपागेट झाली होती ती आता काय होईल, टर्मिनेट होऊन जाईल. म्हणजे त्याला स्टॉप करून जाईल, ती रिॲक्शन तिथे एंड होऊन जाईल. ओके, नाउ इन दिस रिॲक्शन, या रिॲक्शन मध्ये ह्या 3 स्टेपची आहेत. या तिन्ही स्टेपमध्ये पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. इन दॅट केस chlorine molecule undergoes homolysis to form chlorine radical, which is the initiator. Okay, now in second step chlorine radical attack on the side chain of toluene. टोलिन ची म्हणजे बेन्झीन रिंगला CH3 अटॅच आहे म्हणून आपण त्याला टोलिन म्हटलं, किंवा दुसरं नाव मिथिल बेन्झीन. तर त्या मिथिलवर हा क्लोरीन फ्री रॅडिकल अटॅक करेल. फर्स्ट इट गिव्स, सुरुवातीला इट गिव्स बेन्झिल फ्री रॅडिकल. तर बेन्झिल फ्री रॅडिकल देन अटॅक ऑन क्लोरीन. ते बेन्झिल फ्री रॅडिकल क्लोरीन मॉलिक्युल परत एकदा अटॅक करेल आणि टू फॉर्म नंतर काय करेल तो, हे बघा इथे या सेकंड स्टेप मध्ये आपण ते पाहू. टू फॉर्म स्टेबल बेन्झिल क्लोराइड आणि फ्री रॅडिकल क्लोरीन फ्री रॅडिकल रिमिनायझेटिव्ह. मग हे चेन टर्मिनेशनचा पार्ट, क्लोरीन फ्री रॅडिकल कंबाईन क्लोरीन फ्री रॅडिकल, बेन्झिल फ्री रॅडिकल कंबाईन विथ क्लोरीन फ्री रॅडिकल आणि बेन्झिल फ्री रॅडिकल कंबाईन विथ अनदर बेन्झिल फ्री रॅडिकल्स. ओके, आणि टू फॉर्म ऑफ बायबेन्झिल. म्हणजे असं ही रिॲक्शनचा टर्मिनेट यामध्ये होईल. ओके, क्लिअर कळालं इथे.